सर्वांना नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी मी तुमच्या समोर एक जुनी माहिती या ठिकाणी घेऊन आलेला आहे. ICDS आयुक्त यांना अंतर्गत भरतीबाबत या ठिकाणी एक पत्र दिलं होतं. तर ते पत्र कोण दिलं होतं, काय दिलं होतं आणि ICDS अंतर्गत भरतीबाबत ICDS आयुक्त यांनी काय माहिती दिलेली आहे लेटेस्टमध्ये 1 महिना अगोदर आहे. तर हे पत्र आज आपल्याजवळ पोहोचलेलं आहे. तर त्याबाबत काय माहिती दिलेली आहे, कोर्टाच्या केसबद्दल काय काय माहिती दिलेली आहे, हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे. तसंच या ठिकाणी कोर्टाच्या ज्या केसेस आहेत, तुम्हाला मी सांगितलं की 2 केसेस या ठिकाणी कोर्टामध्ये आहेत. तर ह्या दोन्ही केसेस अजून त्या ठिकाणी कोर्टाच्या ऑनबोर्ड आलेल्या नाहीत. काय आलेल्या नाही आहेत? ऑनबोर्ड आलेल्या नाहीत. तर या ठिकाणी काय नेमकी आजची स्थिती आहे, ही स्थिती या ठिकाणी आपण काय पाहणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आणि आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपले जे लेक्चर्स आहेत थांबलेले आहेत ते आपण उद्यापासून या ठिकाणी टू बी कंटिन्यूड करणार असल्यामुळे सगळ्यांनी रात्री 9 वाजता हजर राहायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्यासमोर हा माहिती अधिकारचा अर्ज या ठिकाणी सादर केलेला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला आणि बाल विकास विभाग यांच्याकडून आलेलं हे पत्र आहे. या पत्रामध्ये हे जे पत्र या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यानुसार या ठिकाणी मागितलेलं होतं. 7 तारखेला या ठिकाणी पत्र दिलं होतं 2024ला. मात्र याचं उत्तर जरा थोडं उशिरा मिळालं. त्यामुळे आपण बघू शकता सौ दीपा गिरीश देशपांडे सिद्धार्थनगर कोल्हापूर यांनी हे पत्र मागवलं होतं. तर या ठिकाणी ह्या ज्या आहेत ह्या अतिशय महत्त्वाचं असं तुमच्यासाठी या ठिकाणी लढत आहेत. या वारंवार त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये जात असतात आणि तुमच्या बाजूनं नेमकं कसा निकाल लावतील याच्यासाठी सुद्धा कार्य करत असतात. तर या ठिकाणी तुमच्यापैकीच एक आहेत. तर या ठिकाणी अर्ज दिला होता की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपलं पत्र दिनांक 19/10/2024 प्राप्त दिनांक बघा. या ठिकाणी हे पत्र लक्षात ठेवा किती तारखेला पाठवलेलं आहे. 19/10ला पत्र पाठवलं. 19/10/2024 अवघड वाटतं. 19/10/2024 अजून आलेच नाहीत. प्राप्त क्रमांक 24/1/2024 म्हणजे 19/10ला पाठवलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते विचार करा. ICDS आयुक्त कार्यालयात सुद्धा त्या ठिकाणी तारखा चुकलेल्या आहेत. असू द्या. तर यांनी जे पत्र पाठवलेलं आहे इथं सुद्धा तारीख दिलेली आहे की 7/2ला यांनी पाठवलेलं आहे. बघू पत्रामध्ये काय काय दिलेलं आहे. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबतचा 19 जानेवारी 2024चा इथं 10 झालंय. 19 जानेवारी 2024चा या ठिकाणी माहिती अधिकाराचा अर्ज प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी नोंदणी क्रमांक सुद्धा दिलेला आहे 21/24/1/2024. सदर माहितीच्या अंतर्गत विचारण्यात आलेली माहिती खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही माहिती काय देण्यात आलेली आहे हे संपूर्ण माहिती आपण पाहूया. तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांनी अंतर्गतची अजून तयारी केली नाही त्यांनी पटापट अंतर्गतच्या तयारीला लागाय. काही जणांनी तयारी केलेली आहे मात्र कुठलंही हे नसल्यामुळे कुठलंही अपडेट नसल्यामुळे सगळेजण शांत बसलेले आहेत. मात्र लक्षात ठेवा सिलेक्शन त्याच व्यक्तीचं होतं की ज्याचा अभ्यास असतो. जो पळतो आणि सशासारखा दमतो त्याचं काही होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही गुढीपाडव्यानिमित्त एक प्रण करा आणि जोपर्यंत ही भरती होत नाही तोपर्यंत अजून 3-4 महिने तुम्ही या ठिकाणी काय करा, अभ्यास करा. कारण की तुम्हाला माहिती आहे निवडणूक झाल्यानंतर पहिले जुनी अंतर्गत भरती बाकी आहे. नवीन 25 जागांची सुद्धा त्यांनी जाहिरात अजून दिलेली नाही, ती सुद्धा भरती आहे. म्हणजे थोडा वेळ लागेल मात्र परीक्षा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला मात्र सज्ज राहावं लागेल. अभ्यास हा थांबवावा लागणार नाही. तसंही या ठिकाणी अभ्यास करून काही कोणाला काही होत नाही. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. माझ्या शब्दशः अर्थ पकडत नका जाऊ. बरेच जण आजकाल यूट्यूबवर काही खोड निघलं की कोण काय बोललं की धरलं की द्यायचं टाकून. तर त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपलं काही वजन कमी होत नाही अभ्यास केल्यानं. त्यामुळे अभ्यासात चालूच ठेवा. मात्र नोकरी लागली की जिंदगी मात्र नक्की तुमची बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण की क्लास 2 लेवलच्या आसपासची ही पद आहे. क्लास 2 लेवलचं पद आहे. साधारणतः 50-60 हजार रुपये महिना जॉईनिंग झाल्या तुम्हाला मिळणार. 1,12,000 तुमचं पे स्केल आहे. आणि S33 किती तुमची जी ग्रेड आहे ते S13 नंबरची ग्रेड आहे. विचार करा तलाठी आणि ग्रामसेवक यांची जी ग्रेड आहे ते S8 आहे. किती आहे? S8 ग्रेड आहे. म्हणजे या ठिकाणी एक ग्रेड मिळवण्यासाठी मिनिमम 3 वर्ष हा कालावधी लागतो. तसं तर जास्तच लागतो. किती पोलीस तुम्हाला माहिती आहे पोलीस बनूनच रिटायर झाले. मिनिमम एक ग्रेड वाढण्यासाठी मिनिमम 3 ते 6 वर्ष
या ठिकाणी लागतात, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 18 वर्षाची तुम्हाला ग्रेड मिळालेली आहे. विचार करा, 18 वर्षानंतर एखादा ग्रामसेवकाचा पगार जेवढा होईल तेवढा पगार तुम्हाला आजच्या तारखेमध्ये या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा पदासाठी आपली जुन्या प्रश्न बॅच सुरू या ठिकाणी आहे. लाईव्ह टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सगळं आपण ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्यासमोर नंबर आहे 8010457760. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. ज्यांनी टेस्ट सिरीज सोडवल्या नसतील त्यांनी टेस्ट सोडवा. ज्यांना घरपोच मागायचे असतील ते घरपोच मागू शकता. तसंच ज्यांच्यासाठी ही शेवटची परीक्षा आहे त्यांच्यासाठी खास 30 लोकांची मेंटरशिप बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. आता त्यांची बॅच जवळपास 2 ते 3 महिने जवळपास होत आहेत. मला असं वाटते जानेवारीमध्ये त्यांची बॅच सुरू झाली होती. आता सेकंड मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू करणार आहे. जी बॅच तुम्ही पर्सनल गायडन्ससाठी या ठिकाणी जॉईन करू शकता, कारण की तुम्हाला माहिती आहे परीक्षा नेहमी होत नाहीत. बाकी इथं मी जास्त पर्सनल गायडन्सच्या बॅचबद्दल सांगू शकत नाही. रेग्युलर बॅचची फीस तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी आहे 3 महिन्यासाठी, आणि 6 महिन्यासाठी फक्त 3000 रुपये फीस आहे. म्हणजे 3000 रुपयात अजून तुम्ही 6 महिने अभ्यास करू शकता, ते सुद्धा प्रत्येक शिक्षकासोबत. त्यामुळे ज्यांना परवडत असेल ते मेंटरशिप बॅच जॉईन करू शकतात, कारण की या बॅचमध्ये पर्सनल गायडन्स आहे, संपूर्ण माहिती आहे. अभ्यास कसा करावा, काय करावा, कुठे करावा, इथं मी या 2 मिनिटाच्या व्हिडिओत काही सांगणं शक्य नाही आहे. पर्सनली तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करून या ठिकाणी माहिती मिळवू शकता. बरेच जणांचा विचार असतो की पैसे वाया जातील का, तर लक्षात ठेवा पैसा कधीही वाया तुमचा जाणार नाही, कारण की तुम्हाला जेवढं नॉलेज त्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि तुम्हाला मिनिमम 1 वर्षापर्यंत मार्गदर्शन करणार आहे. 1 आणि 2 दिवसामध्ये मार्गदर्शनमध्ये तुम्हाला होणार नाही. मधातल्या काळात माझी तब्येत खरंच खराब असल्यामुळे बरेचसे लेक्चर झाले नाहीत. मात्र आता ते उद्यापासून या ठिकाणी कंटिन्युअसली रविवार, संडे, मंडे सगळे पकडून आपले लेक्चर होणार आहे. त्याबद्दल निश्चित राहा. तर अशी बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जी पुन्हा सेकंड बॅच या ठिकाणी 30 विद्यार्थ्यांसाठी आपण लॉन्च करत आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स, प्रत्येकाचं शंकाचं निरसन, अभ्यासासाठी दिशा, तुमचा फीडबॅक वगैरे, टेस्ट या ठिकाणी मागे झाली होती, आता परतसुद्धा टेस्ट तुमची होणार आहे. कारण की जोपर्यंत तुमचा मिनिमम 5-50% अभ्यास होत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचं अजून या क्षेत्रात अशांना या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन करणं पॉसिबल नाही. त्यासाठी पहिले बेसिक कंप्लीट करावं लागतं. तर आता आपण बघूया की अर्जानुसार यांनी काय माहिती दिलेली आहे आणि ओरिजिनल सद्यस्थिती काय आहे ती आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर या ठिकाणी अंगणवाडी बघा, प्रश्न आहे अंगणवाडी सेविकामधून मुख्य सेविका पदोन्नती भरती प्रक्रिया सुरू केली नसलेली कारणं आणि माहिती व सदर भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत येणारा कालावधीची माहिती या दीपा मॅडम यांनी विचारलेली आहे की नेमकं ही परीक्षा कधी होऊ शकते त्याची माहिती आम्हाला द्या, असं यांनी अर्ज सादर केलेला आहे. तर यांना ICDS विभाग आयुक्त यांनी काय माहिती दिली बघा. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांची मुख्य सेविका पर्यवेक्षिका गट क संवर्गामध्ये निवडीने नियुक्ती करता सरळ सेवेने लागू असलेल्या आरक्षणानुसार पदे भरण्यात यावे की पदोन्नतीने कोठ्यास लागू असलेल्या आरक्षणानुसार पदे भरण्यात यावी याबाबत मार्गदर्शन करण्याबाबतचं पत्र या ठिकाणी 2022-23, 2036, 19/7/2023 अन्वये शासनास सादर करण्यात आलेलं आहे. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत, त्यानुसार शासनाची या ठिकाणी काय कार्यवाही सुरू झालेली आहे. आता दुसरं या ठिकाणी हा प्रश्न होता आहे मॅडमचा की या ठिकाणी अंगणवाडी सेविकामधून पदोन्नती भरतीबाबत हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या कोर्ट नंबर, केस नंबर आणि कोर्टाचे नाव ही माहिती या ठिकाणी द्यावी असं यांनी सांगितलेलं आहे. तर यांनी सरळ सांगितलं की याबाबत सरकारकडून किंवा कोर्टाकडून यांना अजूनही कोणते दिशानिर्देश नाहीत. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुमची कोर्टात केस अजून स्टँड झालेली. ज्या दिवशी कोर्टात स्टँड होईल त्या दिवशी 2 जणांना त्या ठिकाणी बोलावणं येईल. एक तर गव्हर्नमेंटला येईल, दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ICDS आयुक्त